तर मी तुमचा डीजे विकास तुम्हाला ऑपरेटर बनायचा पण तुम्हाला कळे नाही कुठनं सुरुवात करायचं आणि कुठनं स्टार्ट करायचं आणि काय काय विषय डाकू मेला पिक्चर खाता आला म्हणले की तुम्हाला पूर्ण शिकवायची माझी जिम्मेदारी. तर तुम्हाला सांगतो की एक डीजे ऑपरेटर बनायला काय 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 इम्पॉर्टंट आहे ती. तर त्यांना 9 वेळा घालता व्हिडिओ स्टार्ट करू. मी तुमचा डीजे विकास फ्रॉम संपला विषय. असली व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलला भेटते ती. लाईक करा, सबस्क्राईब करा, नाही तर त्या सबस्क्राईब बटनवर आपल्या मिक्सरचा माईक करून भिरकून मारा, नाही तर दोन टॉप आमच्या घरी आणून द्या सबस्क्राईबच्या बद्दल. चालेल मला, काय विषय नाही. तर चला न वेळ घालता व्हिडिओ स्टार्ट करू. तर बघा, पहिला 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 स्टार्टिंग काय येते, काय येतं तुम्ही सांगा. तर मी सांगतो, पहिला स्टेप म्हणजे की आपण पहिला म्युझिक थिअरी जाणून करून घ्यायला पाहिजे. म्हणजे की नेमकं सॉन्ग काय आहे. तर म्युझिकची माहिती काढायचं म्हणजे की नुसतं सोपं आहे, काय नाही. तुमच्या फोनमध्ये FL स्टुडिओ असेल, नाहीतर तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवर जावा, डाउनलोड करून घ्या. नाहीतर क्रोमवर जाऊन फक्त असं टाका FL स्टुडिओ APK व्हर्जन हॅपी व्हर्जन टाका. लास्टला हॅपी व्हर्जन टाकायचं बघा, FL स्टुडिओ हॅपी व्हर्जन. सॉरी मगाशी एवढं म्हणलो होतो. तर ही एक्झॅक्टली नाव आहे त्याचं, असं टाका. नाही तर तुमच्याकडे PC आहे तर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला FL स्टुडिओ मी देतो कमी रेटमध्ये, काय विषय नाही. तर बघा, पहिलं आपण गाण्याचं जर डिटेल काढून घेतला तर शप्पथ सांगतो, ऑपरेटिंग करायला आपल्याला कोण हात पकडू शकत. ऑपरेटिंग एवढं भयंकर करू शकता आणि स्वतःचे गाणे वाजवून स्वतः नाचू शकता, लोकांना पण नाचवू शकता. तर ही म्युझिक थेअरी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्युझिक थेअरीमध्ये पहिला स्टेप कुठला गाणं बनवताना म्हणले की BPM. तर तुम्ही ट्रॅक जाऊ वाजवतो 350 तर तुम्ही BPM बघितला असेल आणि एक काही ऑपरेटर बघितले असेल तुम्ही, असं BPM नसता, इकडे एवढं असतं ते बटणं फक्त वर खाली करताय. BPMच्या जी गोल असते बघा, क्रॅच करायची, तर साईडला BPMची असते ती. तर ती तुम्ही बघितली असेल. नेमकं ती काय ते सांगा. ती BPM म्हणजे गाण्याची स्पीड. बघा, एक गाण्याची स्पीड 100 पासून 200 पर्यंत असते. तर ते 300-200 तर तेवढं नसतंय. मेन म्हणले की 100 आणि 200. बघा, 100 ते 130 आणि 135 आणि 140 एवढ्या मध्ये फक्त रोड शोची गाणी बनवते ती, पूर्ण बनवते ती एवढ्यामध्ये. 30, 35, 40 ही जी आहेत ना, ही जास्त वापरणारी BPM आहे आपल्या रोड शो मध्ये सॉन्गला. हलगी बघा, संबंध बघा, आता एक हलगी बी लावली, हलगीची BPM आहे. सगळे जेवढे आहेत ना, सगळ्यांची BPM असते ती. तर BPM म्हणजे 2 कॅटेगरीची BPM असते ती, सॉरी. तर 2 कॅटेगरीची असते ती, एक स्लो असतो आणि एक फास्ट असतो. फास्ट म्हणले की जी 100 ते जी 200 पर्यंत ना, ती एरिया फास्ट झाला. आणि जी 10 ते 100 मध्ये आला तर ती स्लो मध्ये झाला. तर BPM हा मेन ही करतो. तुम्ही केव्हा पण आता ऑपरेटिंगला गेला समजा काय, आणि तुमच्या समोर 350 दिली आणि तुमच्याकडं 2 गाणी येतील, एकावर 135 BPM आहे, अजून एकावर 40 BPM आहे. आता तुम्हाला बीट मॅच करायची आहे, तर तुम्ही कसं करणार. ज्यांना कोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगा, ज्यांना माहिती नाही मी सांगतो. तर बघा, एक BPM आणि दुसरा BPM मॅच करण्यासाठी एक तर आपल्याला ती जी 40 BPM आहे त्याला 35 करायला पाहिजे, नाही तर जी 35 BPM आहे त्याला 40 करायला पाहिजे. तर असे विषय असते. जर तुम्ही BPM सेम टू सेम ठेवला तर तुमचा ट्रॅक ऑटोमॅटिक म्हणले की बरोबर बीटला बसतो. आणि बीटला बसले की नाही, समोरच्या आपल्या क्राऊडला बी प्राऊड होतो. नुसतं असं BPM लावलं झुप गाणं कधी बदललं माहिती होत नाही पब्लिकला, असे विषय. तर BPM खूप इम्पॉर्टंट आहे. BPM म्हणजे गाण्याची स्पीड. खूप जण विचारले मला BPM काय. BPMचा अर्थ म्हणले बघा, आता मी जेवढं फास्ट बोललो ना, ह्याची BPM असेल एक 30 ते 25. आता ह्याची मी जर मी असं स्लो तर बोललो का बघा BPM एवढी असते तेवढी असते, तरी खूप स्लो झाला माझा विषय. तरी म्हणालो ना, आता ही 130 असेल माझ्या अंदाजाने. तर असे विषय. तर BPM म्हणजे जास्त ही नाही विषय. तर फक्त BPMच्या माहिती म्हणले की गाण्याची स्पीड असते आणि गाणं फास्ट स्लो असे विषय. तुम्ही जोपर्यंत BPMची माहिती काढत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात ऑपरेटिंगचा विषय घुसणार नाही. आणि एकदा तुम्ही म्युझिक थेअरी शिकली, शप्पथ सांगतो बॉस, माझ्या व्हिडिओला भले तुम्ही लाईक करू नका, पण तुम्ही ऑपरेटरच्या दुनियामध्ये समोर जाणार. आता तुम्ही मोठे क्रिएटर बघितले असेल, आकाश पलटण, DJ आफिस, HRK, ऑक्स बाबा, DJ सचिन, हे जेवढे मोठे क्रिएटर आहेत ना, त्यांची स्वतःची गाणी येते आणि स्वतःची वॉइस टॅग येते आणि त्यांनी स्वतः गाणे बनवत येते.
तर विचार करा, त्यांनी स्वतः गाणं बनवून स्वतः बी फेमस आहे आणि त्यांचं क्राऊड बी फेमस आहे आणि त्यांचं इंस्टाग्राम बी फेमस आहे आणि त्यांनी स्वतः फेमस आहे. तर याच्यावरनं काय कळतं की आपल्याला जर डीजेच्या आयुष्यात जायचं आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, तुम्हाला म्युझिक थेअरी शिकायला पाहिजे. आकाश पल्लींची व्हिडिओ बघितली की एकदा ती डमरू वाजवते, ती एकदा पॅड वाजवते, खूप काय 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 त्यांनी केले. तेव्हा यांना ही एवढी हाईट भेटली. जर तुम्हाला पण समोर जायचं आहे तर बेसिकली पहिला म्युझिक थेअरी शिका. काय ना 4 महिने एफ स्टुडिओवर तुम्ही बसलाव ना तर 4 महिन्यात तुमच्या डोक्यात बसेल कुठला बीट कसा आहे. ऑपरेटिंग करताना सोपं होते. म्हणजे की आपण आता ऑपरेटिंगला गेलं तर विषय काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही एडीएम आणि हलगी मिक्स करायला बघा ना चालत्या शोमध्ये, तर ती कसं एकदम एकदा कुठं एडीएम स्लो पडतंय, एकदा बीपीएम स्लो पडतंय, ती असं शॉर्ट होतंय. बीपीएम इथं शॉर्ट असते पण दाखवते वेगळं असे विषय होते. जर आवाज येईल त्याला समजून घ्या. जरा साईडला आजूबाजूला घरं येते तर व्हिडिओ शूट करालो तर बीपीएम ही शॉर्ट करते. मग याचं मोस्टली बीपीएम म्हणजे गाण्याची स्पीड आहे, सिम्पल गाण्याची स्पीड. तर आता दुसऱ्या स्टेपकडे वळू. मग एक ऑपरेटर आपण बीपीएम म्हणलं की आता म्युझिक थेरी शिकला. नेक्स्ट तर तुम्ही अकॅडमी लावता. तर अकॅडमीमध्ये तुम्हाला बेसिक काय शिकवेल तुम्हाला अंदाजेपणे देईल मी. आता मी जेवढं शिकलो मी स्वतः शिकलेला आहे आणि मी पहिला पट्टीवर करत होतो. मग पट्टीवरनं XTJ RR मग तसं करत सगळेच प्लेअर उडवलो. मग आता उरलं माझं विषय कशावर होतं, तुम्हाला ऑपरेटिंग शिकायचं आणि तुम्हाला अकॅडमी लावायची. तर बेसिकली बघा ऑपरेटिंगमध्ये महत्त्व काय असतंय, एक तर तुम्हाला मशिनरीची डिटेल्स पाहिजे. तुम्ही अकॅडमीमध्ये गेला तर तुम्हाला त्यांनी शिकवणार, त्यांच्याकडनं 100% देणार तुम्हाला. फक्त तुम्हाला डोक्यात घुसायला जरा टाईम लागेल आणि तुम्हाला एवढी नोटबुक बी देणार, त्याच्यामध्ये वर खालचं ड्रॉप काय विषय काय ती सगळं लिहून देईल तुम्हाला त्यांनी. तर तुम्हाला फक्त समजून घेणे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि केव्हा पण गाणं स्टार्ट झालं समजा डीजे सॉन्ग तर मध्ये जेव्हा ब्रेक पडते ना, असं ब्रेक पडला तर लगे दुसरं किक चालू होतंय. म्हणजे की एक बॉक्समध्ये ब्रेक पडला बघा, आता हम है यहाँ के बादशाह चल हवा येऊ दे, हे असं गाणं आहे ना. तुम्हाला सिम्पल मध्ये सांगितलं तर एक गाणं सांगतो तुम्हाला, 2 मिनिटं विचार करू. तुम्ही विचार केल्याशिवाय ती गाणं तसं कळणार नाही. हा, नायक नहीं खलनायक हूँ मैं, टडन टडन टन जुल्मी बडा, ती टडन 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 ती ब्रेक पडला, टडन 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 जुल्मी आहे ना, तिकडनं आपण बीट त्याला मॅच करू शकता. तुम्ही डायरेक्ट असं म्हणणं मॅच करू नका. नायक नाही खलनायक हूँ मैं असं म्हणणं करायचं नसतंय. कुठं ब्रेक पडला ना, ब्रेक पडलं की जेव्हा ती दुसरं किक चालू होते ना ब्रेक मध्ये, नायक नहीं खलनायक हूँ मैं, टडन टडन टन जुल्मी बडा, जुल्मीकडनं तुम्ही ब्रेक घालू शकता, आपलं सॉरी ट्रॅक सोडू शकता बीट मॅच करून. सिम्पल आहे, काय विषय नाही. तर तुम्ही अकॅडमी बी लावली, अकॅडमीमध्ये सगळं पण केला तर आपल्याला व्हायरल व्हायचं. अकॅडमी लावलं, शिकलं बिकलं, म्युझिक थेअरी आली आणि म्युझिकचं जरा नॉलेज आलं. तर तिसरं स्टेप काय, तिसरं महत्त्व हे शिकलाव तुम्ही ठीक आहे, पण त्याचा वापर कसं करायचं ही तिसऱ्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. बघा स्टार्टिंग करू आपण एका साऊंडकडनं. तर तुमचं जी ओळखीचं साऊंड आहे, जर तुमचं ओनर असलं तर तुम्ही त्यांना सोडू नका, त्यांच्याकडे चिटकून राहा आणि त्यांच्यासोबतच काम करा आणि त्यांचा तुम्ही सन्मान ठेवा. त्यांच्याकडनं तुम्हाला खूप काय शिकायला भेटते. जी तुम्ही ऑपरेटिंग आणि म्युझिक थेअरीमध्ये शिकलाव ना, तसंच सेम टू सेम तुम्हाला साऊंड लाईनमधलं कळेल की हा मिक्सर काय, हा मशीन काय, ही काय काय, तर हा मशीन काय, ही बेस काय, ही काय, ती आहे काय, याचे आता स्पीकर कितीचं आहे, HF काय आहे, प्रेशर मेड काय, हे सर्व शिकायला भेटते तुम्हाला. तर हे असणं नॉलेज तुम्हाला बसल्या ठिकाणी भेटत नाही. त्यासोबत आपल्याला जरा कष्ट करावं लागते तेव्हा नॉलेज भेटते. आणि आता ही झालं साऊंडचा. तर साऊंडवर चिटकून राहा. जेवढा पण साऊंडवर चिटकून राहील, मालक 2 शिव्या पण देईल, पण चांगल्यासाठी देते, कारण तुम्ही थोडंफार चुकलेलं असतं ना आत त्याच्या. तर असे विषय तुम्ही जेवढं 100% द्यायचा प्रयत्न करेल तुमच्या मालकाला, तेवढं तुमच्या मालकाला गर्व होईल. हा बाबा माझा होता एक जण ऑपरेटिंग शिकला, फुल असं हे झाला, त्याला आनंद होईल आणि तुम्हाला नॉलेज भेटेल. महत्त्व बाबा आयुष्यात जर डीजेच्या आयुष्यात जायचं तर नॉलेज खूप महत्त्वाचे. आणि आता हे झालं साऊंडचा. तर आता ही 3 आहेत ना प्लॅटफॉर्म, याला प्लॅटफॉर्म म्हणतो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. ह्याच्यावर तुमची पोझिशन पूर्ण टाईट पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ही 3 अख्ख्या भारतामध्ये आणि अख्ख्या वर्ल्डमध्ये वापरणारे ही 3 ॲप्लिकेशन खूप आहेत. आता जेणे कोणी येतंय यूट्यूब रील सोडते फेमस होतं, आणि जेणे कोणी येतंय इंस्टाग्रामवर सोडते फेमस होतं, आणि जेणे कोणी बी येते फेसबुकवर सोडते फेमस होतंय.
तर एक इंस्टाग्राम अकाउंट कसं क्रिएट करायचं ती पण डीजेवाल्याचं. तर बघा इंस्टाग्राम अकाउंट जर तुम्हाला बनवायला येईल आणि त्याला फक्त मेन इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, त्याला प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. तुम्ही बिझनेस अकाउंटमध्ये करेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट तेवढे भेटणार नाही. कारण बिझनेस अकाउंट केलं की तुमचं काय ब्रँड आहे का, कपडे शॉप दुकान आहे काय आहे का, वेगळं तिकडे इकडे तिकडे शॉप, तर तेव्हा ते बिझनेस उघडायला चांगला आहे. जर तुम्ही एक ऑपरेटर आहे तर तुम्ही क्रिएट अकाउंट उघडा, प्रोफेशनल अकाउंट उघडा. म्हणले की त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी, आणि तिथे एक असते कॅटेगरी, म्हणजे तुमची कॅटेगरी काय ती इंस्टाग्राम विचारते. कोण म्युझिक आर्टिस्ट टाकते ते, कोण व्हिडिओ क्रिएटर टाकते ते, आणि कोण असंच टाकते ते. पण माझं महत्त्व काय माहिती आहे का, तुम्ही एक डीजेवाला असलं तर त्याच्यात डीजेचं पण ऑप्शन आहे त्या कॅटेगरीमध्ये. पण मी म्हणतो तुम्ही डीजेचं ठेवू नका. फक्त एक एवढं भारी आहे ना, लय भारी आहे ते, एवढं भारी सांगू का नको ती विचार करलो. कारण तुम्ही ठेवले असेल, ज्याने ठेवले त्यांना माहिती असेल. आर्टिस्ट म्हणून ठेवा, आर्टिस्ट म्हणून ठेवा. आर्टिस्ट जेवढं ठेवून ना तुम्ही तेवढं ग्रो होईल इंस्टाग्रामवर. रोज व्हिडिओ तुम्ही फक्त 30 दिवस व्हिडिओ अपलोड करा, माझी गॅरंटी आहे तुमचं चॅनल ग्रोला जाणार आणि 100% जाणार. आता माझं डीजे विकास फ्रॉम चॅनल, आपलं इंस्टाग्राम म्हणा, चॅनल म्हणा, काय यूट्यूबला बी सेम टू सेम असंच आहे. जर तुम्हाला यूट्यूबवर बी पैसा कमवायचा आहे तर तुम्हाला मेहनत करावं लागते. 4,000 वॉच टायमिंग, 3,000 सबस्क्राईब, नाही तर 1,000 सबस्क्राईब, मोस्टली म्हणले की 1,000 सबस्क्रायबर येते आणि 4,000 घंटे का वॉच टाईम. तर कोण 3,000 सबस्क्रायबर झाल्यावरच मोनिटाईजला टाकते ती. आता माझे चॅनल पण झाले 1K, तर तुम्ही सबस्क्राईब केले की मला तुमच्याकडनं थोडंफार प्रेम भेटेल. आपलं का आता सगळं रिव्ह्यूज कंटेंटचा विषय आहे, आपलं मॉनिटाईज तर होत नाही, पण तुम्हाला नॉलेज खूप देणार मी मात्र 100%. तर इंस्टाग्रामवर डेली व्हिडिओ अपलोड करा आणि तुमचं एक चांगलं हॅशटॅग बनवा आणि तुमचे चांगले टॅग टाका. आणि हॅशटॅग इंस्टाग्रामवर असं टाका की जी ट्रेंडिंगला आहे ती. जर ट्रेंडिंग भेटत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता इंस्टाग्राम ट्रेंडिंग हॅशटॅग, तर तुम्हाला गुगल स्वतः देतं ही हॅशटॅग आहे बाबा, कॉपी कर, फक्त पेस्ट कर. तर मोस्टली म्हणले की जेवढे डीजे ऑपरेटर नुसता 20, 40, 50, 100, 150, 200, 1000, 1,00,000, 2,000 एवढे हॅशटॅग टाकते, त्यांना काय सांगायचं. मोस्टली इंस्टाग्रामवर हॅशटॅग चालणारे म्हणले की किती चालते ती, फक्त 30. तर खरं म्हणल्यावर ही 30 बी लावायला पाहिजे, टोटल 5 लावायला पाहिजे. ही स्वतः इंस्टाग्राम अल्गोरिदमनं म्हणलं आहे. इंस्टाग्रामनं काय म्हणलं माहिती आहे का, जर तुमचा व्हिडिओ तुमच्या कॅटेगरी अनुसार तुम्ही हॅशटॅग टाकला तर तुमचा व्हिडिओ बेसिक नाही 100% तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. काय माहिती आहे का, जर तुमची व्हिडिओ, आता मी ऑपरेटर आहे तर मी हॅशटॅग डीजे लाईफ, इंस्टाग्राम ट्रेंडिंग, फक्त मी बघा आता माझ्या व्हिडिओला बघा डीजे विकास फ्रॉम टाकतो बरोबर, इंस्टाग्राम ट्रेंडिंग, न्यू इंस्टाग्राम एक्सपिरियन्स आणि आपलं लास्ट एक्सपोजर वगैरे असं 5 टाकतो. 5 टाकल्यावर व्हिडिओ व्हायरल जातो. आणि व्हिडिओ असं बनवा की समोरच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला पाहिजे. जेवढं तुमच्या व्हिडिओला त्यांना बघेल पूर्ण एंडिंग परत, तेवढं तुमचं व्हिडिओ ग्रो होईल इंस्टाग्रामवर आणि तुम्हाला डीजेच्या लाईफमध्ये जागा प्युअर टक्के भेटणार आणि 100 प्युअर भेटणार. तुम्ही इंस्टाग्राम पोझिशन टाईट ठेवा आणि हे असं त्याच्या बायामध्ये बाहेर डॉन, एकटा बादशाह, एकटा ऑपरेटर, एकटा डॉन असलं टाकून काय उपयोग नाही. जर प्रोफेशनल वाचेल तर प्रोफेशनल बना, हे असलं बनू नका. कारण आपले एवढे मोठे क्रिएटर आहे ते, आकाश पटेल हे त्यांनी, तुम्ही त्यांची प्रोफाईल बघा किती स्वच्छ आणि किती असं प्रोफेशनल आहे ती, त्यांना ब्ल्यू टेक येते अजून वरनं. आणि तुम्ही आताच असं करायला म्हणजे की ती विषय वेगळा होतं. आता माझं इंस्टाग्राम बघा, खरं म्हणले की मला ऑपरेटिंगची व्हिडिओ टाकावं, पण मी टाकी नाही. काय माहिती आहे का, आपल्या ऑपरेटरवर गाणं नाही, त्याचे नीट चांगले रील येत नव्हते, तर रील बनवलो. हां, एक म्युझिक प्रोड्युसर आहे आणि त्याच्यामध्ये माझे आडवे ऑपरेटिंग केलेले व्हिडिओ पण टाकतो. तर असे विषय, ती चॅनल जरा ऑलराऊंडर आहे माझं इंस्टाग्राम, चॅनल म्हणालो. तर असं आहे, तुम्ही जेवढं इंस्टाग्रामला टाईट ठेवेल तेवढं तुमचं व्हिडिओ व्हायरल होते आणि तुम्ही 100% तुम्हाला डीजेच्या आयुष्यात जागा भेटणार, फुल भेटणार. आणि तुम्हाला स्वतः म्हणेल बिग फॅन भाऊ असं म्हणणार. साउंड की दुनिया में सिर्फ 3 इम्पोर्टेंट साउंड की दुनिया में. तो पहली बात बोलता हूँ, एक तो म्यूजिक थ्योरी और दूसरा मिक्सिंग की डिटेल्स बोले तो तुम एकेडमी में लगाए थे वो लगाओ. और तीसरा सोशल मीडिया प्लेटफॉर्म टाइट रखो. अगर तुमने टाइट रखा तो आपका कोई हाथ नहीं पकड़ सकता और आपके सामने भी कोई नहीं जा सकता. तो याद रखो इस बात को. अगर तुमको आगे जाना है, अजून वर तुम्हाला समोर जायचंच आहे, तर एवढे फॉलो करा आणि इंस्टाग्रामचे शेड्यूल लक्षात ठेवा. आणि लास्टला जाताना मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो,
तुम्ही जर इंस्टाग्रामवर डेली व्हिडिओ अपलोड करत असेल तर तुमचा एक टाईम फिक्स ठेवा. सकाळी 9ला अपलोड करत जावा, नाहीतर सकाळी आपलं 8 वाजता, नाहीतर दुपारी 3:30 वाजता, नाहीतर रात्री 1:30 वाजता अपलोड करा. तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल. आणि लगे आता गेल्या तुम्ही टाकले की ते होणार नाही. तुम्हाला 4-5 दिवस व्हिडिओ टाकायला पाहिजे, तेव्हाच तुमचं असं होते. कसं माहिती आहे का, एक ऑपरेटर लगे शिकला म्हणून त्यानं झाडावर चढतंय नाही, त्याला बी जरा कष्ट करावं लागते. पहिला पट्टी मिक्सरवर वाजवते, नंतर डायनोवर वाजवते 350, नंतर पॉइंटरवर येते. असं करत 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 सगळं त्यांना असं टोटली उडवतंय. आता मुंबईमध्ये काय 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 असं सेल लागतात म्हणले की मिक्सरचे, तर तुम्ही घ्यायला जाता तर घ्या, पण चांगलं घ्या 350 वगैरे. आणि डीजेच्या आयुष्यात समोर जावा. माझी एवढी विनंती आहे की मला माझ्याकडनं जेवढं तुम्हाला मदत होईल तेवढं मी मदत करणार. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघण्यासाठी मी तुमचा मनापासून धन्यवाद. आणि असंच जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर 2 बेस 2 टॉप घालून त्या सबस्क्राईब बटनला बिरकून मारा, नाहीतर तुमचं एक हार्ट बी पाठवलं मला बाद झालं कमेंट बॉक्समध्ये. तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमचा DJ विकास फ्रॉम. तर बाय बाय.